नागपूरमध्ये आज सकाळी भीषण आगीची घटना समोर आली आहे। बेलतोर्डी पोलीस ठाणे हद्दीतील हरिहर नगर परिसरातील एका 2 मजली घराला अचानक आग लागून संपूर्ण घर जळून खाक झालं। सुमारे 3 तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं। या आगीत अंदाजे 60 लाख रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। नागपूरच्या बेलतोर्डी पोलीस ठाण्याअंतर्गत हरिहर नगर येथील संयोग सोसायटीमध्ये शनिवारी सकाळी अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। हर्षदीप भैसारे यांच्या 2 मजली घराला लागलेली आग काही मिनिटातच भीषण रूप धारण करत संपूर्ण घराला कवित केली। घरात असलेल्या 4 सदस्यांना धुळाचा आणि जळण्याचा वास येताच तात्काळ जाग आली। प्रसंगावधान राखत त्यांनी त्वरित घराबाहेर पळ काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक अवघ्या 6 मिनिटात घटनास्थळी दाखल झाले। मात्र आगीची तीव्रता लक्षात घेता आणखी 3 अग्निशमन गाड्या पाचारण करण्यात आल्या। नरेंद्रनगर, सक्करदरा, वाठोडा आणि बेसाई येथील अग्निशमन केंद्राच्या 4 गाड्यांनी सुमारे 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं। आग शेजारील घरापर्यंत पोहोचण्याचा धोका निर्माण झाला होता, मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली। मात्र घरातील सर्व साहित्य पूर्णपणे जळून खाक झालं असून सुमारे 60 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं समोर येत असून बेलतोर्डी पोलीस आणि अग्निशमन विभाग अधिक तपास करत आहेत।